साजरा केला पाहिजे, परंतु त्या बेतानं पर्यावरणाचा सुद्धा विचार केला पाहिजे. मला सांगा, पीओपीच्या मूर्ती कधी आल्या? अलीकडे आल्या. पूर्वी काय करत होतं? पूर्वी गणपती बसवत नव्हते घरात, आपल्या बसवत होते ना. कोण करत होतं? आपल्या गावातील एक कुमार समाजाची लोक होती, जी कलाकार होती, आणि त्यामुळे आपलं आर्थिक चक्र चालायचं. आज काय झालंय? कोण पण मूर्ती तयार करते, प्रत्येकाला अधिकार आहे. आज त्या गावात त्या ग्रामपंचायतीमध्ये अशा संकल्पना लागतात की मूर्ती घरातली मुलं तयार करतात शाळेतील, आणि त्या मूर्तीमध्ये बी पेरलं जातं. म्हणजे जे चिकू असू दे, आंबा असू दे, किंवा जे काही बिया असतात त्या बिया केल्या जातात, आणि त्या माध्यमातून नवीन वृक्ष तयार केलं जातं. म्हणजे विसर्जन करताना सुद्धा ते घरच्या कुंडीत विसर्जित करतात, आणि त्या माध्यमातून वृक्ष तयार झाला पाहिजे. अशा विनोदी संकल्पना ग्रामपंचायत राबवू शकते. आपल्याकडे सुद्धा काही बरीचशी लोक आहेत भाऊ, त्यांच्या सुद्धा काही कल्पना असतात, ह्या सुद्धा आपण जर राबवल्या तर आपल्यासाठी चांगला उपक्रम मिळेल. आज शासनाने कोणी सांगितलंय का गणपती मुलांनी तयार करा आणि त्या बिया घाला? असं कोण शासन सांगत नाही, परंतु जर त्या ग्रामपंचायत ठरवून तर अशी चांगली